विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या सिलॅबसची आपण इंट्रोडक्शन करून घेत आहोत. आजच्या आपल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 5 ते 8ची ओळख करून घेणार आहोत. मग आता युनिट नंबर 5चा टायटल आहे किंवा शीर्षक आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉग्रफी, म्हणजेच भूगोलातील मूलभूत संकल्पना. तर युनिट नंबर 5, 6 आणि 7 हे जे काही आहेत तर हे तुम्ही अभ्यासलेले आहेत. ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत तुम्ही या सर्व युनिटचा म्हणजे ह्या 3 युनिटचा अभ्यास केलेला आहे. म्हणून या युनिटपासनं तुम्हाला भूगोल तुमच्या परिचयाचा आहे. मग आता या भूगोलातील मूलभूत संकल्पना ज्या काही आहेत तर त्या आपल्याला युनिट नंबर 5मध्ये अभ्यासायच्या आहेत. मग यामध्ये एकूण 6 सब युनिट दिलेले आहेत. तर या 6 सब युनिटमध्ये पहिलं सब युनिट दिलं आहे कन्सेप्ट इन ॲस्ट्रॉनॉमी. तुम्हाला माहिती आहे की ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र. मग या खगोलशास्त्रातील काही संकल्पना आपल्याला पहिल्या सब युनिटमध्ये अभ्यासायच्या आहेत. मग या कोणकोणत्या आहेत? तर सर्वात पहिली दिलेली आहे युनिवर्स, त्यानंतर सोलर सिस्टीम आणि लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. मग आता युनिवर्स याला आपण मराठीमध्ये विश्व असं म्हणतो. विश्व, सोलर सिस्टीम म्हणजेच सूर्यमाला आणि लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त. तर या 3 संकल्पना आपल्याला या पहिल्या भागामध्ये अभ्यासायच्या आहेत. ॲस्ट्रॉनॉमी किंवा या खगोलशास्त्रातल्या आणखी काही संकल्पना आपल्याला सब युनिट 2 आणि 3मध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. तर पहिल्या सब युनिटमध्ये तुम्हाला लक्षात आलं की खगोलशास्त्रातील संकल्पना असं आपण मराठीत त्याचं ट्रान्सलेट केलं आणि कोणकोणत्या तर डॅश करून तुम्ही लिहून घेतलं असेल. विश्व, सूर्यमाला आणि अक्षवृत्त आणि रेखावृत्त. मग आता दुसऱ्या सब युनिटकडे आपल्याला जायचं आहे. दुसऱ्या सब युनिटमध्ये लोकल टाईम अँड स्टँडर्ड टाईम असा पहिला भाग दिलेला आहे. तर लोकल टाईम माहिती तुम्हाला, स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. तर ह्या दोन्ही संकल्पना आपल्याला दुसऱ्या सब युनिटमध्ये पाहायच्या आहेत. यासोबतच इंटरनॅशनल डेटलाईन ही पण आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. इंटरनॅशनल डेटलाईनला आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा असं म्हणतो. ज्याप्रमाणे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ महत्त्वाची आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आपण प्रवास करत असू तर त्यावेळी आपल्याला ही जी काही इंटरनॅशनल डेटलाईन आहे किंवा आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे ही महत्त्वाची आहे. या सब युनिटमध्ये आणखी पुढचा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे सोलर इक्लिप. यालाच आपण सूर्यग्रहण असंही म्हणतो. तर सूर्यग्रहणाचे जे काही प्रकार आहेत ते पण आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. तर मग दुसऱ्या सब युनिटचं मराठीकरण तुम्ही लक्षात घेतलेलं असेल. स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ, कॉमा आंतरराष्ट्रीय वाररेषा, कॉमा सूर्यग्रहणे. मग आता तिसऱ्या सब युनिटकडे आपल्याला जायचं आहे. तिसऱ्या सब युनिटला जो काही भाग आलेला आहे तो ल्युनर इक्लिपचा आहे. ल्युनार इक्लिप म्हणजेच चंद्रग्रहण. तर ॲक्च्युअल हाच जो काही भाग आहे तर हा सुद्धा खगोलशास्त्रीय संकल्पनेमध्ये येतो आणि म्हणून खगोलशास्त्रीय संकल्पनेचे एकूण हे 3 भाग आपण लक्षात घेणार आहोत. सब पॉईंट 1, 2 आणि 3. तर मग चंद्रग्रहण जे आहे तर या चंद्रग्रहणाचे काही प्रकार आहेत तर ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. मग आता सब युनिट नंबर 4, युनिट नंबर 5मधलं सब युनिट 4. इथे थोडी प्रिंट मिस्टेक आहे पण ते आपण लक्षात घ्यायची आहे की तिसऱ्या सब युनिटनंतर आपल्याला चौथं सब युनिट इथे लक्षात घ्यायचं आहे. मग चौथ्या सब युनिटमध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्ट्स इन फिजिकल जॉग्रफी म्हणजेच काय, तर जे काही आपलं प्राकृतिक भूगोल आहे तर या प्राकृतिक भूगोलातील काही संकल्पना अभ्यासायच्या आहेत. बेसिक कन्सेप्ट्स इन फिजिकल जॉग्रफी याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणणार आहोत. तर या प्राकृतिक भूगोलातील काही संकल्पना आहे तर त्यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. मग कोणकोणत्या आहे तर ते डॅश करून पुढे म्हटलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ अर्थ आणि कॉन्टिनेंट. मग स्ट्रक्चर ऑफ अर्थ याला आपण मराठीकरण करणार आहोत पृथ्वीची रचना.
पृथ्वीची रचना ही तुम्हाला माहिती आहे की अंतर्गत स्वरूपाची आहे आणि बहिर्गत स्वरूपाची आहे. तर ह्या दोन्ही भागामध्ये आपण लक्षात घेणार आहोत. पृथ्वीची अंतर्गत रचना तुम्हाला माहिती आहे की भूकवचापासून गाभापर्यंतचा जो काही भाग आहे तर तो पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचा येतो आणि पृथ्वीची जी काही बहिर्गत रचना आहे तर त्यामध्ये विविध प्रकारचे भूरूप आहेत. तर त्यामध्ये भूकवचापासून तुम्हाला लक्षात येतं की पर्वत, पठार, मैदानं हे सुद्धा आहेत. तर एकंदरीत आपल्याला या भागामध्ये पृथ्वीची रचना लक्षात घ्यायची आहे आणि कॉमा करून त्यांनी म्हटले पुढे कॉन्टिनेंट याला आपण खंड असं म्हणतो. मग हे जे काही खंड आहे हे कसे निर्माण झाले किंवा कोणकोणते खंड सध्या अस्तित्वात आहेत, तर या सर्व गोष्टी आपल्याला या 4थ्या क्रमांकाच्या सब युनिटमध्ये अभ्यासायच्या आहेत. आता 5वं सब युनिट. 5व्या सब युनिटला बेसिक कन्सेप्ट्स इन ओशनोग्राफी हा भाग अभ्यासायचा आहे. आता ओशनोग्राफी तुम्हाला माहिती की याला आपण सागरशास्त्र असं म्हणतो किंवा सागरी भूगोल असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. मग या 5व्या सब टायटलचं तुम्हाला मराठीकरण करता येईल, सागरी भूगोलातील मूलभूत संकल्पना. सागरी भूगोलातील मूलभूत संकल्पना. मग आता ह्या कोणकोणत्या अभ्यासायच्या आहेत, तर यामध्ये म्हटलं आहे सी वॉटर, ज्याला आपण सागरी जल असं मराठीत म्हणतो. त्यानंतर सॅलिनिटी, ज्याला क्षारता म्हणतो, आणि सॅलिनिटी ऑफ सी वॉटर असं त्यांनी एकत्रित केलेलं आहे. तर सागरी जलाची क्षारता असं याचं मराठीकरण तुम्हाला करायचं आहे. मग युनिट नंबर 5मधलं हे जे काही 5वं सब युनिट आहे, तर या 5व्या आणि 6व्या सब युनिटमध्ये आपल्याला सागरी भूगोलाच्या काही संकल्पना अभ्यासायच्या आहेत. मग आता 6व्या सब युनिटमध्ये काय आहे, तर 6व्या सब युनिटमध्ये सुनामी असं म्हटलेलं आहे. सुनामी तुम्हाला माहिती सर्वांना की ही एक मोठ्या प्रकारची लाटांची आपत्ती असते आणि जापानी शब्द जो आहे तर तो या ठिकाणी सुनामी त्याला प्राप्त झालेला आहे. या संदर्भातली महत्त्वाची माहिती आपल्याला या भागामध्ये अभ्यासायची आहे. यानंतर ओशन करंट, याला आपण सागरी प्रवाह असे म्हणतो. सागरी प्रवाह 2 प्रकारचे आहेत तुम्हाला माहिती आहे, उष्ण सागरी प्रवाह आणि शीत सागरी प्रवाह. मग हे नेमके कसे तयार झालेत किंवा याचे परिणाम कोणते आहेत किंवा मग हे उष्ण आणि सागरी प्रवाह हे कोणकोणते आहेत आणि कुठे कुठे आहेत जगाच्या नकाशावरती, तर याचा सगळा अभ्यास आपल्याला या भागात करायचा आहे. आणि शेवटी म्हटलं आहे आयलँडलाच आपण मराठीमध्ये बेटे असे म्हणतो. तर बेटे ही संकल्पनासुद्धा आपल्याला सागरी भूगोलाच्या ज्या काही संकल्पना आहेत तर त्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. तर एकंदरीत युनिट नंबर 5 जे आहे तर हे तुम्ही अभ्यासलेलं असेल हे तुम्हाला माहीत आहे. तर त्याचाच थोडासा आपण उजळणीसारखा अभ्यास या भागामध्ये करणार आहोत. याच्यानंतरचं 6व्या क्रमांकाचं युनिट क्लायमेटॉलॉजी. युनिट नंबर 6 क्लायमेटॉलॉजी, याला मराठीत आपण म्हणणार आहोत हवामानशास्त्र. मग यामध्ये एकूण 5 सब पॉईंट केलेले आहेत. हे संपूर्णपणे हवामानशास्त्रामधल्या संकल्पनांचे 5ही सब युनिट आहे आणि म्हणून 6व्या क्रमांकाच्या सब युनिटला आपण हवामानशास्त्र असंच या ठिकाणी नाव दिलेलं आहे. मग यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्या सब युनिटमध्ये काय शिकायचं आहे, तर प्रेशर बेल्ट्स, विंड्स अँड देअर टाईप्स. मराठीत आपण याचं काय लक्षात घेणार आहोत, दाबपट्टे. तुम्हाला माहिती आहे की हवामान जे आहे तर ते या दाबपट्ट्यांवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे किंवा मग वारे जे आहेत तर हे वारे या दाबपट्ट्याच्या नुसार वाहत असतात. तर मग हवेच्या दाबाचे हे पट्टे आपल्याला या भागामध्ये शिकायचे आहेत. जास्त दाबाचा पट्टा आणि कमी दाबाचा पट्टा. मग जास्त दाबाचा पट्टा हा कुठे निर्माण होतो आणि कमी दाबाचा पट्टा कुठे निर्माण होतो हा भाग आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर वारे ही संकल्पना लक्षात घ्यायची आहे. तुम्हाला माहिती की वारे हे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, तर त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे आणि त्याचे प्रकार.
तुम्हाला वाऱ्यांचे विविध प्रकार माहीत असतील तर ते प्रकार आपल्याला या भागामध्ये अभ्यासायचे आहेत. मग आता युनिट नंबर 6 मधला दुसरा सब पॉईंट. मग दुसऱ्या सब पॉईंटमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. मग टेम्परेचरला आपण तापमान म्हणतो आणि ह्युमिडिटीला आर्द्रता. म्हणून दुसऱ्या सब युनिटचं तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करायचं आहे, तापमान आणि आर्द्रता. तापमान आणि आर्द्रता ह्या दोनही गोष्टी ज्या आहेत तर ह्या बऱ्यापैकी एकमेकांवरती अवलंबून असतात आणि म्हणून ह्या भागामध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचं सब युनिट तिसऱ्या क्रमांकाचं रेन्स अँड देअर टाईप्स. ते पर्जन्य आणि त्याचे प्रकार. पर्जन्य ही संकल्पना अभ्यासायची आहे. पर्जन्य नेमकं कशाला म्हणायचं किंवा पर्जन्याचे नेमके प्रकार किती आहेत, हा सगळा भाग आपल्याला या तिसऱ्या सब पॉईंटमध्ये अभ्यासायचा आहे. त्यानंतरचा चौथा सब पॉईंट आहे युनिट नंबर 6चा, रेनफॉल डिस्ट्रीब्युशन इन द वर्ल्ड. म्हणजे संपूर्ण जगभरातल्या पर्जन्याचं वितरण आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. याचं मराठीकरण तुम्ही केलं असेल, पर्जन्याचे जागतिक वितरण. पर्जन्याचे जागतिक वितरण. आणि शेवटचा सब पॉईंट आहे क्लाउड बर्स्ट. तुम्हाला माहिती की याचं मराठीकरण आपल्याला ढगफुटी असं करायचं आहे. ढगफुटी ही संकल्पना आता नवीन राहिलेली नाही. तुम्हाला आपल्या भागामध्ये ढगफुटी झालेली लक्षात असेल, पाचोराबारी या ठिकाणी झालेली होती. आणि असंही याची म्हणजे ही जी काही संकल्पना आपल्याला शिकण्यात आली किंवा अभ्यासायला आली तर ती सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी जी काही ढगफुटी झालेली होती, खूप मोठा महापूर मुंबईला त्या काळात गेलेला होता आणि त्यानंतर ह्या ढगफुटीची संकल्पना अभ्यासायला आलेली आहे. तर ही नेमकी कशी आहे किंवा ढगफुटी कोणत्या हवामानाच्या स्थितीमध्ये होते, हा भाग आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. आता याच्यानंतर युनिट नंबर 7. युनिट नंबर 7मध्ये विविध प्रकारच्या संकल्पना दिलेल्या आहेत. संकल्पना म्हणण्यापेक्षा युनिट नंबर 7चं शीर्षक आहे इश्यूज अँड ॲक्टिव्हिटीज इन जॉग्रफी. मग याचं मराठीकरण आपल्याला अशा प्रकारे करता येईल की विविध प्रकारच्या समस्या आणि भौगोलिक किंवा भूगोलातील उपक्रम. ॲक्टिव्हिटीजला आपण उपक्रम असं म्हणणार आहोत. विविध प्रकारच्या पर्यावरणीय समस्या असं म्हटलं तरी चालेल आणि भूगोलातील उपक्रम. मग आता यामध्ये एकूण 9 स्वरूपाच्या ह्या समस्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. समस्या म्हणण्यापेक्षा सर्वच समस्या नाही आहेत, काही शेवटचा जो भाग आहे 9व्या क्रमांकाचा तर ते संघटनेच्या दृष्टिकोनातनं आहे. मग सगळ्यात पहिली समस्या इथे दिलेली आहे ती म्हणजे पोल्युशन. याला आपण मराठीमध्ये म्हणतो प्रदूषण. मग ही प्रदूषणाची समस्या आपल्याला या भागात अभ्यासायची आहे आणि हे प्रदूषण दूर करण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो त्याची माहिती या भागामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी दिलेली आहे, ती दुसरी समस्या म्हणण्यापेक्षा एकंदरीत या पर्यावरणाच्या संदर्भात काही कायदे निर्माण झालेले आहेत तर ते आपण अभ्यासणार आहोत. म्हणून दुसऱ्या सब युनिटमध्ये एन्व्हायरमेंटल ॲक्ट डिग्रेडेशन असं त्याचं इंग्रजीकरण आहे आणि याला आपण मराठीत म्हणणार आहोत पर्यावरण ऱ्हासाचे कायदे. आता पर्यावरण ऱ्हासाचे कायदे म्हणजे की पर्यावरण जे काही आहे ज्याला आपण म्हणतो की संतुलित स्वरूपाचं असणं गरजेचं आहे, परंतु त्याचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणात होतो आहे. म्हणजे त्याला धोका निर्माण झाला आहे किंवा प्रदूषित मोठ्या प्रमाणामध्ये आपलं पर्यावरण होत आहे आणि म्हणून ते रोखण्यासाठी आपल्या एकंदरीत संपूर्ण भारतीयांनी म्हणण्यापेक्षा पण जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही कायदे झालेले आहेत तर ते पण या ठिकाणी बघणार आहोत आपण. आणि आपल्या भागातही आपण कोणत्या कायद्यांचं पालन केलं पाहिजे या संदर्भातला अभ्यास आपल्याला या दुसऱ्या भागात करायचा आहे. त्यानंतरचं तिसरं सब पॉईंट या ठिकाणी आहे ड्रॉट. ड्रॉटला आपण काय म्हणतो दुष्काळ.
मग दुष्काळ तुम्हाला माहिती की हे 2 प्रकारचे असतात, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ. तर हे दोन्ही स्वरूपाचे जे दुष्काळ आहे, तर हे खूप मोठ्या प्रकारामध्ये हानी करतात. आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे. अजून उन्हाळ्याची जेमतेम सुरुवातच आहे. तोपर्यंत आपल्याला लक्षात आहे की कडक ऊन पडतं आहे. आणि या कडक उन्हाच्याच काळामध्ये आपल्याला लक्षात येतं की पाणी जे आहे जमिनीतलं, हे पाणी कमी झालेलं असतं आणि मग हे पाणी आपल्याला लवकर प्राप्त होतच नाही आणि एकंदरीत अशी परिस्थिती येते की पाण्याची दुर्भिक्षता जाणवते. म्हणजे पुढेसुद्धा पावसाळाही लागला तरी पण पाऊस मोठ्या प्रमाणात पडत नाही आणि म्हणून बऱ्यापैकी दुष्काळ हा लक्षात येतो. तर तो कोरडा दुष्काळ असतो. आणि गेल्या काही वर्षापासनं पर्जन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे महापुराचं चित्र आपण दरवर्षी अनुभवत आहोत. जरी आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महापूर नसला तरी पण महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी आपण बघितलं तर कोल्हापूर साईडला कोल्हापूर सांगली पूर्णपणे पाण्यामध्ये होतं आणि इतरही ठिकाणी केरळचा महापूर तुम्हाला लक्षात आहे की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली होती. तर अशा रीतीने ड्रॉट म्हणजे दुष्काळ आपण यामध्ये ओला आणि कोरडा दोन्ही बघणार आहोत आणि मग त्यातच पुढची जी संकल्पना आहे ती चौथ्या क्रमांकाची, ज्याला फ्लड म्हटलं आहे. फ्लड म्हणजे महापूर. ओला दुष्काळ जो आहे तर तो ह्या महापुराच्या अंतर्गतच आपण अभ्यासणार आहोत. मग आता 5व्या क्रमांकाचं सब युनिट. तुम्ही 4थ्या क्रमांकाच्या सब युनिटचं मराठीकरण केलं असेल. फ्लड म्हणजेच महापूर. आता 5व्या क्रमांकाचं सब युनिट पॉप्युलेशन एक्सप्लोजन. लोकसंख्या किंवा लोकसंख्येचा विस्फोट. लोकसंख्या वाढ पण नाही या ठिकाणी. काय म्हटलेलं आहे? एक्सप्लोजन. एक्सप्लोजन म्हणजे विस्फोट. मग लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे असं या ठिकाणी आपल्याला ही एक समस्या लक्षात येते आणि खऱ्या अर्थाने ही समस्या इतर अनेक समस्यांचे उगमस्थान आहे असंही म्हटलं आपण तरी चालेल. तर ही समस्या सोडवणं हे पूर्णपणे आपल्या प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे आणि म्हणून या समस्येचं उग्ररूप पण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि ती समस्या सोडविण्यासाठी जे काही उपाययोजना आहेत तर त्याही आपल्याला यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. याच्यानंतरची पुढची जी संकल्पना आहे तर तिला टेररिझम म्हटलेलं आहे. टेररिझम म्हणजेच काय तर दहशतवाद. मग आता दहशतवाद ही पर्यावरणीय समस्या नक्कीच नाही आहे. लोकसंख्या वाढ ही सुद्धा पर्यावरणीय समस्या नक्कीच नाही आहे. परंतु ह्या दोनही समस्या पर्यावरणासाठी घातक आहे असं आपल्याला लक्षात येतं. तर टेररिझम काय आहे तर टेररिझमला आपण दहशतवाद म्हणतो आणि ह्या दहशतवादाचे अनेक दुष्परिणाम आपल्या पर्यावरणामध्ये दिसून येतात. जसं की आपण बघतो की मोठमोठाले बॉम्ब या ठिकाणी किंवा अणुबॉम्बचं उदाहरण आहे तुमच्या डोळ्यासमोर की अणुबॉम्ब जर एखाद्या देशाने टाकला किंवा काय तर खूप मोठी हानी होते आणि हे जे काही दहशतवादी देश आहेत तर ते अशा स्वरूपाची दहशत निर्माण करायला या सगळ्या शस्त्रांचा वापर करायला उत्सुक असतात. तर ही जी काही दहशतवादाची समस्या आहे ही आपल्याला जागतिक स्तरावरती पण अभ्यासायची आहे. यानंतरचा पुढचा जो काही सब पॉईंट आहे 7व्या क्रमांकाचा अर्बनायझेशन किंवा अर्बनायझेशन असं आपण याला म्हणतो. तर अर्बनायझेशन म्हणजेच काय आहे? नागरीकरण. नागरीकरण ही समस्या आपल्याला बघताना एक लक्षात येतं की गावाकडचे लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये नगराकडे स्थलांतरित होत आहेत आणि म्हणून नगरामध्ये लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अतिशय दाटीवाटीने लोक या नगराकडे राहताना दिसतात आणि म्हणून खूप समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. तर तीसुद्धा आपल्याला दृष्टिकोनातून लक्षात घ्यायची आहे. 8व्या क्रमांकाचं सब पॉईंट आहे डिफॉरेस्टेशन. हा माहिती तुम्हाला. याचं मराठीकरण आपण काय करतो? वृक्षतोड या दृष्टिकोनातून करतो. डिफॉरेस्टेशन म्हणजे जे काही जंगल आहेत तर ही जंगल नष्ट केली जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करून. मग यामागचा प्रमुख उद्देश एकतर आपल्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आहे हे लक्षात येतं
आणि या कारणास्तव जी काही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, तर त्यामुळे पर्यावरणाच्या खूप मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहे. तर त्या कोणकोणत्या समस्या आहेत, तर ते सुद्धा आपल्याला या भागात लक्षात घ्यायचं आहे. आणि आता यानंतरचं शेवटचं जे काही युनिट आहे किंवा सब पॉईंट आहे, त्यामध्ये म्हटलं आहे व्हेरियस ऑर्गनायझेशन ऑफ जॉग्रफी, म्हणजे भूगोलाच्या काही ज्या विविध संघटना आहे त्यांचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. आता शेवटचं सब युनिट, या शेवटच्या सब युनिट शेवटचं युनिट ह्या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत. आपल्या सिलॅबसमध्ये एकूण 8 युनिट आहेत, तर या 8 युनिटमधलं हे शेवटचं 8व्या क्रमांकाचं युनिट, ज्याला आपण या ठिकाणी म्हटलं आहे ICT इन जॉग्रफी टीचर. तर इथे थोडंसं मराठीकरण आपण आपल्या सोयीने करून घेणार आहोत की भूगोलासाठी ICT, भूगोल शिक्षकासाठी ICT असं म्हणा, भूगोल शिक्षकासाठी ICT. मग त्या ICT याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, आपण मागच्याही एका व्हिडिओमध्ये लक्षात घेतलेला होता. याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे, ज्याला मराठीत आपण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान असं म्हणतो. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणतात इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर मग पहिल्या सब पॉईंटमध्ये आपल्याला त्याचा अर्थ आणि स्वरूप बघायचं आहे की ICT नेमकं कशाला म्हणायचं आणि त्याचं स्वरूप नेमकं काय आहे, हा भाग आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये त्याचं महत्त्व आपण टीचिंगच्या दृष्टिकोनातून लक्षात घेणार आहोत. दुसरा सब पॉईंट काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ ICT टीचिंग ऑफ जॉग्रफी. थोडंसं याचं मराठीकरण आपण आपल्या सोयीने करून घेणार आहोत की भूगोल अध्यापनामध्ये ICTचे महत्त्व, भूगोल अध्यापनामध्ये ICTचं महत्त्व. मग आपला भूगोल हा विषय जो आहे, तर हा आपण मागेही म्हटलं तर त्याप्रमाणे शास्त्र विषय आहे आणि या विषयामध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक साधनांची आवश्यकता असते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना आपल्याला अनुभव देण्यासाठी, प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी काही गोष्टी आपल्याला संगणकाच्या माध्यमातून असेल किंवा पॉवर पॉईंटच्या माध्यमातून असेल, ऑनलाईनच्या द्वारे असेल, तर ते जर आपण दाखवलं तर ते त्या संकल्पना लगेच त्यांना समजतात. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आपण प्रत्येकजण सूर्यग्रहण ज्यावेळी असतं, चंद्रग्रहण ज्यावेळी असतं, त्यावेळी आपण बातम्यांमध्ये किंवा दूरदर्शनवरती त्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतो आणि त्यावरनं आपल्याला ते लगेच लक्षात येतं. जसं आपण म्हणतो की आपण चंद्रकला, आपण ज्या काही आहे तर ह्या चंद्रकला असतील किंवा ग्रह तारे जे असतील ते आपण प्रत्यक्ष निरीक्षणाने पाहू शकतो. परंतु सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यासारख्या घटना असतील किंवा अन्यही इतर घटना, ज्वालामुखी आपण प्रत्यक्ष कधीच पाहू शकत नाही. मात्र जे काही आपलं जॉग्रफीचं चॅनल आहे, तर यामध्ये अशा स्वरूपाच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. तर एकंदरीत काय आहे की ICTचा जो काही वापर आहे तर तो भूगोल विषयासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तोच भाग आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि शेवटचं तिसरं सब पॉईंट आहे इथे, ॲप्लिकेशन ऑफ ICT टीचिंग ऑफ जॉग्रफी. दुसऱ्या भागामध्ये आपण ICTचं महत्त्व पाहणार आहोत आणि तिसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष ICTचं उपयोजन, म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं उपयोजन आपण भूगोलाच्या अध्यापनात कसं करणार आहोत ते या ठिकाणी पाहणार आहोत. याचं मराठीकरण तुम्ही कशा प्रकारे करणार की भूगोल अध्यापनामध्ये ICTचे उपयोजन, भूगोल अध्यापनामध्ये ICTचे उपयोजन, अशा स्वरूपामध्ये आपण या सगळ्या भागाचा अभ्यास करणार आहोत. तर एकंदरीत हा जो काही तुमचा पेपर आहे CPS 1 आणि 2, तर हा भूगोल विषयाच्यासाठी 80 आणि 20 अशा एकूण 100 गुणांसाठी आपण लक्षात घेणार आहोत. यामध्ये युनिट नंबर 5, 6 आणि 7 हे जे काही 3 युनिट तुम्ही अभ्यासले आहेत, तर तुम्हाला जसा जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला त्याच्या नोट्स काढून ठेवायच्या आहेत. त्यावर आधारित काही ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न असतील तर ते ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न पण तुम्ही काढून ठेवायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळी धावपळ होणार नाही.
परीक्षेला अवकाश नाही आहे. आपण साधारण जूनमध्ये तुमची परीक्षा म्हणतो आहे, जून किंवा जुलैमध्ये. तर आपल्या या सिलॅबसच्या परिचयाच्याच दिवशी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हा विषय आपण शिक्षक या दृष्टिकोनातून खूप मन लावून अभ्यासणार आहोत. पण हे असं असलं तरी पण परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही थोडंसं आपण लक्षात घेऊया की काही सेल्फ स्टडी तुम्हाला करायचा आहे. ह्या प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला कधीही काही अडचण असली तुम्ही डिस्कस करू शकतात. माझा फोन नंबर तुमच्या प्रत्येकाकडे आहे. पण या 3 युनिटचा अभ्यास तुम्ही सेल्फ स्टडीने जर केला तर बाकीच्या युनिटकडे आपल्याला जास्त वेळ देता येईल. तर आज आपण या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवत आहोत, कारण जे काही तुम्हाला सिलॅबस सांगायचा होता तो इथे पूर्ण झाला. आता पुढच्या व्हिडिओपासून आपल्याला प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे आणि म्हणून पहिल्या युनिटपासून आपण नवीन पुढचे जे काही व्हिडिओ आहेत तर ते टाकणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबतो आहे.